नमस्कार. मी ॲडव्होकेट सुमित अशोक वाघमारे. मराठा कायदा माहिती या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि सर्वात प्रथम मागील व्हिडिओला आपण जे भरभरून प्रेम दिलं आणि जवळपास 10,000 पेक्षा जास्त व्ह्यूज मिळवून दिले, त्याबद्दल सर्व दर्शकांचे, सर्व मित्रमंडळांचे, सर्व कौटुंबिक माझे नातेसंबंध असणाऱ्या व्यक्तींचे मनापासून आभार. मी पुन्हा एकदा आपल्यासाठी एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे आणि त्या नवीन विषयाची खरं तर आज सर्व स्तरावरती माहिती असणं फार गरजेचं आहे. खरं तर आज आपण या डिजिटल युगामध्ये नेट बँकिंग असेल, यू-पी-आय पेमेंट असतील किंवा ऑनलाईन शॉपिंगचा वापर करत आलेलो आहे. पण ज्यावेळेस आपण हे यू-पी-आय शॉपिंग किंवा ऑनलाईन शॉपिंग असतील, नेट बँकिंग असतील किंवा क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड ह्याच्या माध्यमातून केलेले व्यवहार असतील, ह्या व्यवहारांमुळे आपली मोठ्या प्रमाणात फसवणूक होण्याची दाट शक्यता असते. तर अचानक आपल्या खात्यातून पैसे कट होणे किंवा अनोळखी एखाद्या एखाद्या लिंकवरती आपण क्लिक करून एखाद्या खोट्या खोट्या व्यवहारामध्ये फसणे, अशा काही गोष्टी घडत जातात. आणि अशा वेळी जे आहे ते घाबरून न जाता यावरती योग्य कायदेशीर मार्ग अवलंबणे हे फार गरजेचं असतं. मग यावेळेस आपण आवश्यक आणि गरजेचं पाऊल कोणतं उचललं पाहिजे? तर तेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि ज्याची मी पूर्ण माहिती तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. तर आपण बऱ्याचदा पाहतो, की माझं कोणीतरी अकाउंट हॅक केलं, माझं कोणीतरी Facebookला खोटं अकाउंट काढलं, त्याच्या माध्यमातून पैसे मागितले. ते पैसे आपण पाठवतो. ते पाठवल्यानंतर तो व्यक्ती आपल्याला ब्लॉक करतो. ब्लॉक केल्यानंतर आपल्याला कळून जातं, की हा आपला मित्र नव्हता. त्याने आपल्यासोबत सायबर क्राईम केलेला आहे. आपण त्या संदर्भात आता कुठे दखल द्यायची? तर सर्वात पहिली पायरी आणि महत्त्वाची पायरी असते ती, ती म्हणजे जर तुमची ऑनलाईन स्वरूपाची एखादी जर फसवणूक झाली, तर तुम्ही 1930 1930 या 24 तास उपलब्ध असणाऱ्या सायबर क्राईम हेल्पलाईन नंबरवरती संपर्क करून सर्वात पहिल्यांदा तुमची तक्रार नोंदवायची. जी तक्रार सायबर क्राईमला रेकॉर्ड होते. त्यानंतर ही जी तक्रार आपण नोंदवली जाते, ती कमीत कमी पहिल्या 1 ते 2 तासाच्या गोल्डन अवरमध्ये नोंदवली पाहिजे. जेणेकरून जे आपले गेलेले पैसे आहेत, ते परत मिळण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. आता या नंतरची दुसरी पायरी कोणती असेल, तर ज्यावेळेस आपली फसवणूक होते आणि आपण ज्यावेळेस 1930 या नंबरवरती कॉल करतो. पण हा कॉल केला म्हणजे आपली तक्रार नोंदवली गेली किंवा आपल्याला न्याय मिळेल असा भाग नाही. याचं कुठेतरी रिपोर्टिंग करणं फार गरजेचं असतं. त्यासाठी तुम्ही सायबर क्राईमचं जे अधिकृत वेबसाईट आहे, त्याच्यावरती जाऊन तुमची तक्रार नोंदवणं फार गरजेचं असतं. त्यासाठी कोणत्याही आपल्या मोबाईलच्या सर्च इंजिनमध्ये तुम्ही गेलं पाहिजे आणि त्या माध्यमातून तुम्ही www.cybercrime.gov.in या वेबसाईटवर जाऊन तिथं रिपोर्ट सायबर क्राईम या टॅबवरती क्लिक करून तुमची जी काही तक्रार असेल, ती तुमचा मोबाईल नंबर असेल, तुमची वैयक्तिक माहिती असेल आणि तुमच्या तक्रारीचं स्वरूप असेल, ते सगळं त्यामध्ये मेन्शन करून, ते माहिती भरून तुम्ही ती तक्रार या सायबर क्राईम सेलला द्यायची आहे. त्याच्यामध्ये आवश्यक असेल यासाठी आपण काही महत्त्वाचे पुरावे म्हणजेच थोडक्यात फसवणूक झालेला मेसेज असेल तुमच्याकडे किंवा स्क्रीनशॉट्स असतील किंवा बँक स्टेटमेंट्स असतील किंवा ट्रान्झॅक्शन आयडी असेल किंवा त्याची जे यू-पी-आय आयडी असेल, यू-टी-आर आयडी असेल, ह्या सगळ्याची एकत्रित फाईल तयार करून ठेवली पाहिजे, पी-डी-एफ फाईल. जी आपण ज्यावेळेस तक्रार नोंदवत असतो, त्या ठिकाणी ती फाईल अपलोड करायची. अपलोड केल्यानंतर ते सबमिट करायचे. त्याचं तुम्हाला एक तक्रार नंबर मिळतो. तक्रार नंबर मिळाल्यानंतर ती ऑफिशियली ती तक्रार तुमची सायबर क्राईम सेलला रिपोर्ट होते आणि त्यानंतर मग तुम्ही त्या संदर्भात रिकव्हरी संदर्भात, तुमच्या पैशाच्या संदर्भात, गेलेल्या अमाउंटच्या संदर्भात
चौकशी करू शकता. त्याचा एक टोकन आय डी मिळतो. त्या टोकन आय डीनुसार तुम्ही तुमची कंप्लेंट आय डीनुसार तुम्ही तुमची तक्रार कोणत्या स्टेजला आहे, त्याच्यावरती काय कारवाई करण्यात आली आतापर्यंत, ते सगळं त्यातून तुम्ही सर्च करू शकता. आणि यानंतरचा जो भाग येतो तिसरी पायरी, ती तिसरी पायरी जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आणि आवश्यक आहे. तर ती तिसरी पायरी कोणती आहे? तर तुम्ही ज्या बँकेत तुमचं जे खातं आहे, त्या बँकेच्या कस्टमर केअरला, कस्टमर एक्झिक्युटिव्हला फोन केला पाहिजे आणि तुमच्यासोबत झालेला जो काही सायबर क्राईम असेल, तो तुम्ही त्यांना कळवला पाहिजे आणि कळवल्यानंतर तुमचं क्रेडिट कार्ड असेल, डेबिट कार्ड असेल, तुमचे नेट बँकिंग असतील, यू-पी-आय आयडी असतील किंवा तुमचे इतर कोणते जे बँकेच्या संदर्भातले व्यवहार असतील, ते त्वरित बंद केले पाहिजेत किंवा शक्य जर असेल तुम्हाला त्या क्षणाला, तर तुम्ही त्या क्षणी जवळच्या शाखेमध्ये गेलं पाहिजे आणि त्या शाखेत गेल्यानंतर तुमची जी काही तक्रार आहे, ती लेखी स्वरूपात बँकेला दिली पाहिजे आणि बँकेला कळवलं पाहिजे, की बाबा माझ्यासोबत अशी-अशी घटना घडलेली आहे, असा-असा फ्रॉड माझ्यासोबत झालेला आहे आणि तो फ्रॉड मला अमान्य आहे, जो माझ्या चुकीमुळं नाही झालेला. ती गोष्ट तुम्ही कळवल्यानंतर बँकेने बँकेला तुमचे अकाउंट ब्लॉक करण्यासाठी सांगितलं पाहिजे. तर मित्रांनो, सायबर गुन्हेगार जे असतात, ते फार हुशार असतात. म्हणजे आपली जी जागरूकता आहे, हीच आपली ढाल आहे असं समजलं पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण कोणताही यू-पी-आय प्रकारे पेमेंट करत असेल किंवा नेट बँकिंगद्वारे पेमेंट करत असेल, त्यावेळेस येणारे ओ-टी-पी असतील किंवा इतर कोणते लिंक्स असतील, त्या कोणालाही शेअर न करता ती गोपनीयता आपण स्वतःपुरती ठेवली पाहिजे. हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एवढाच होता, की आता सध्या या काही 2-3 वर्षांमध्ये सायबर फ्रॉड सर्वात जास्त वाढलेले आहेत आणि ह्या वाढत्या सायबर क्राईमला कुठेतरी लोकांपर्यंत ही जागरूकता पोहोचली पाहिजे, म्हणून हा व्हिडिओ आज बनवण्याची वेळ आलेली आहे. तर हा व्हिडिओ तुमच्यापुरता मर्यादित न ठेवता तुमच्या मित्र-मैत्रिणींना, कुटुंबातील व्यक्तींना, जवळच्या नातेवाईकांना शेअर नक्की करा. ज्यामुळे त्यांना होणाऱ्या धोक्यापासून वाचण्याची संधी मिळेल आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अशाच नवनवीन कायदेशीर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी कायदा माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक यू. पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओसोबत. तूर्तास धन्यवाद.